नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा धमाकेदार प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये स्वानंदीवर जाळ मिटणार आहे आणि अंशुमनचा खरा चेहरा, त्याचा खरा कट सगळ्यांच्या समोर येणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे तेच आपण बघूया. तर आपण पाहतो सुशांत ड्रेस घालून आलेली असते, त्यामुळे सगळेच पाहुणी मंडळी तिच्याबद्दल कुजबूज करायला सुरुवात करते. स्वानंदीची आई बोलते, अगं स्वानंदी, हे काय करून ठेवलंस तू? आज तू सिद्ध केलंस की तू सावत्र बहीण आहेस. तुला सुष्मिताचा आनंद बघवला नाही ना? तिला मुद्दाम हा ड्रेस दिलास जेणेकरून सगळ्यांसमोर तिची बदनामी होईल, हो ना स्वानंदी? तेव्हा स्वानंदी रडतच बोलते, आई मी खरं सांगते, मी तिला हा ड्रेस दिलेलाच नाहीये. मी तिला नेसायला सुंदर साडीच दिली होती. अगं तूच विचार कर ना, मी माझ्या छोट्या बहिणीबद्दल असा का बरं विचार करेन? तुला तर माहीतच आहे माझ्या शुशवर किती प्रेम आहे ते. तेव्हा आई बोलते, खोटं बोलू नकोस. आज तू सिद्ध करून दाखवलंस की तू तिची सख्खी बहीण नाही आहेस, तर सावत्र बहीण आहेस. तुला सुष्मीचा आनंद बघवला नाही ना? या मोठ्या घरात तिचं कौतुक होईल हे तुला सहन झालं नाही, म्हणून तू तिला सगळ्यांसमोर खाली पाडण्यासाठी हा डाव रचलास ना? तेव्हा सुष्मिता बोलते, ताई खरंच. तेव्हा स्वानंदी बोलते, सुष्मिता आई, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर तुम्ही आजींना विचारू शकता. सुष्मितासाठी मी जी साडी आणली होती ना, ती मी आजींना दाखवली होती आणि त्यांनासुद्धा ती खूप आवडली होती. त्यांचा हिरवा कंदील मिळाल्यावरच ती साडी मी अंशुमनला दिली. खरं सांगते मी. तेव्हा आजी बोलते, हो स्वानंदी खरं बोलतीये, तिने मला सुष्मितासाठी जी काही साडी आणली होती ना, ती दाखवली होती. स्वानंदी खरं सांगते. तेव्हा सुष्मिता बोलते, ओ गॉड, म्हणजे जादू झाली का? इतका मोठा मिरॅकल घडला. इट्स अ मिरॅकल, मिरॅकल. माझ्या ताईच्या अंगामध्ये इतकी मोठी कला आहे, मला तर माहीतच नव्हतं. नाही म्हणजे ती जादूगार आहे. जादू करून तिने साडी वन पीसमध्ये कन्वर्ट केली. आता ताई एक काम कर, माझ्या अंगावरचा हा जो काही वन पीस आहे ना, त्याला साडीमध्ये कन्वर्ट कर. कर ना जादूकार ताई, कर ना आता तुझी जादू. आता तुझी जादू वर्क होत नाहीये का? बोल ना ताई. स्वानंदी मात्र रडत असते आणि हात जोडून म्हणत असते, शुश आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी माझ्याच बहिणीची बदनामी का बरं करेन? कोणीच आता स्वानंदीवरती विश्वास ठेवायला तयार नसल्यामुळे ती हुंदके देऊन देऊन रडायला सुरुवात करते. आणि तेवढं तर समर तिच्या जवळ येतो आणि बोलतो, थांबा, एकानेही आता माझ्या स्वानंदी मॅडमवरती एक शब्दसुद्धा बोलायचं नाहीये. हॉलमध्ये एकदम शांतता पसरते. समर स्वानंदीच्या जवळ येतो. ती रडत असते. तो तिच्या डोक्यावरती अत्यंत प्रेमाने आणि काळजीने हात ठेवतो. समर बोलतो, स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हे असे डोळ्यातले अश्रू मला अजिबात आवडत नाहीत. पुसा ते डोळे, असं म्हणत असतो. स्वानंदीचे डोळे पुसू लागतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, अहो मी खरं सांगते, मी खरंच त्याला साडी दिली होती. हे सगळं कसं झालं मला खरंच माहीत नाही. तेव्हा समर बोलतो, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. तुम्हाला मला काही सांगण्याची, स्पष्टीकरण देण्याची किंवा रडण्याची अजिबात गरज नाही आहे. इथे जगातल्या कोणाचाही तुमच्यावरती विश्वास नसला तरी या समर राजवाडेचा त्याच्या बायकोवर, स्वानंदी मॅडमवर पूर्ण विश्वास आहे. अवज्या स्वानंदी मॅडम मुंगीला इजा करत नाहीत. अवज्या स्वानंदी मॅडमने चिंगीची इतकी मदत केली. कोण कुठली मुलगी तिची एवढी मोठी मदत केली, त्या स्वतःच्या बहिणीबाबतीत असं कधीच करणार नाहीत. मला पूर्णपणे विश्वास आहे, असं म्हणत समर वेटरला बोलवतो आणि त्याला म्हणतो, जा पाणी घेऊन ये. आणि मग काय, पाण्याचा ग्लास तो घेतो आणि स्वतः स्वानंदीला पाणी पाजतो. हे बघून मल्लिका काकू, अर्पिता या दोघींचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. अर्पिता संतापाने पुढे येते. तिला समरचा हा दुटप्पीपणा सहन होत नाही. ती तोंड वाकडं करते आणि बोलते, वा दादा वा, काय हा प्रेमाचा पुळका. म्हणजे कालपर्यंत जो दादा आम्हाला घरातल्या छोट्या छोट्या चुकांवरून कोर्टात उभं केल्यासारखे प्रश्न विचारायचा, आज तो बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झालाय. हे सगळं ऐकून तर समरला खूप राग येतो. तो बोलतो, अर्पिता तू कोणाशी आणि काय बोलतेस याचं भान ठेव. तेव्हा अर्पिता बोलते, मी अगदी शुद्धीत आहे दादा. अरे हे जर माझ्या किंवा तुझ्या लाडक्या अंशूच्या बाबतीत झालं असतं तर तू आत्तापर्यंत आमची उलट तपासणी सुरू केली असतीस, आमच्याकडे पुराव्यांची रांग मागितली असतीस. आणि आता तुझ्या बायकोने एवढं मोठं कारस्थान केलंय, घरची आबरू वेशीवरती टांगली आहे, तर तिला पुराव्यांची गरजच नाही. माझा दादा एवढा बदलेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. या स्वानंदीने असं काय तंत्रमंत्र केलंय ना तुझ्यावर, घरातले सगळे तुला आता दुश्मन वाटू लागलेत. आणि मग काय, ही मल्लिका काकूसुद्धा आगीमध्ये तेल ओतते. नाटकी आवाजात ती बोलते, अगं अर्पिता काय चुकीचं बोलतेस तू अगदी 100% खरं बोलतेस. समर, न्याय सर्वांसाठी समान असावा. हेच जर माझ्या मुलांच्या बाबतीत घडलं असतं तर तुला लगेच पुरावे लागले असते. मागच्या वेळेस तू कसा आमच्या मागे हात धुवून पडला होतास, आणि आता प्रश्न जेव्हा तुझ्या स्वतःच्या बायकोचा आहे तेव्हा तुला कसलेच पुरावे नको आहेत. नाही समर, असं चालणार नाही. न्याय हा झालाच पाहिजे. स्वानंदीला शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण हिच्यामुळे आज माझ्या सुनेची बदनामी झाली आहे. माझ्या मैत्रिणींमध्ये माझं हसं झालंय. आज तू गप्प बसू शकत नाहीस. स्वानंदीला शिक्षा दे. समरची मात्र गोची झालेली असते. पुढे काय बोलावं तिला काही समजत नसतं. आजी मात्र समोर येते आणि बोलते, मल्लिका अगं तुझी जीभ जरा आवर. पिंट्या
तुला कोणालाही काही प्रूफ करण्याची काहीच गरज नाही आहे आणि या मल्लिकाला तर बिलकुलच नाही. माझा स्वानंदीवरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीच काही करणार नाही. आणि तेवढ्यातच दारात एक खूप मोठा गोंधळ सुरू होतो. एक सेल्समन माणूस सिक्युरिटीला ढकलून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतो. सगळेच आता दाराकडे बघत असतात. सेल्समॅन म्हणत असतो, ए सोडा मला आतमध्ये जाऊ द्या. अहो राजवाडे असतील त्यांच्या घरामध्ये, मला माझे पैसे हवेत. सोडा सांगतोय ना, सोडा मला. वॉचमॅन म्हणत असतो, साहेब हा माणूस ऐकतच नाहीये, जबरदस्ती आत घुसतोय. तेव्हा समर रागाने पुढे येतो आणि बोलतो, काय चाललंय इथे? वॉचमॅन सोडा त्याला. कोण आहे हा माणूस? त्याला आतमध्ये येऊ द्या. समर आता सेल्समॅनला उद्देशून बोलतो, कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरामध्ये असा गोंधळ का बरं घालताय? आम्ही तर तुम्हाला बोलवलं सुद्धा नाहीये. तेव्हा सेल्समॅन बोलतो, अरे वा साहेब, एवढा लवकर विसरलात? मला ओळखलं नाहीत? साहेब, या मॅडमनी जो वन पीस घातलाय ना, तो आमच्याच दुकानातला आहे, ब्रँडेड आहे हा. समर बोलतो, कोणता ड्रेस आणि काय बोलताय तुम्ही? तेव्हा सेल्समॅन बोलतो, म्हणजे बघा साहेब, आमच्याच दुकानातला 50,000 रुपयांचा ड्रेस तुम्ही घालता, बिलसुद्धा पे करत नाही. आणि आम्ही जेव्हा आमचे हक्काचे पैसे मागायला येतो तेव्हा तुमचा वॉचमॅन आमचा अपमान करतो. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना हे सगळं शोभत नाही हो. वरून पांढरे पेशे आणि आतून रिकामे खिशे. तेव्हा समोर बोलतो, काय बकवास आहे हे सगळा? हा ड्रेस मी मागवलाच नव्हता. काही वाटेल ते बोलू नका. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या ड्रेसमुळे आमच्या घरात किती मोठा गोंधळ झालाय, पाहुण्यांमध्ये आमची किती नाचक्की झाली आहे. तेव्हा सेल्समॅन बोलतो, साहेब मी खोटं बोलत नाहीये. अहो हे बघा बिल. असं म्हणतच तो खिशातून एक बिल काढतो आणि समरच्या तोंडावरती धरतो आणि बोलतो, हा ड्रेस 50,000 रुपयांचा आहे आणि तो आज सकाळीच अंशुमन सरांनी ऑर्डर केलाय. हे बघा त्यांच्या नावाची पावती. अंशुमन राजवाडे असं नाव स्पष्ट लिहिले यावर, बघू शकताय ना. आणि हे सगळं पाहून तर अंशुमनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तो घामाघूम झालेला असतो. अंशुमन बोलतोय, काय बकवास करतोयस तू? मी तुला ओळखत नाही. मी कधी आलो तुमच्या दुकानात? तेव्हा सेल्समॅन बोलतो, अरे वा, सकाळीच तर येऊन स्वतःच्या हाताने हा ड्रेस तुम्ही निवडला होता आणि आता ओळखत नाही म्हणता? हे बिल खोटं नाही आहे, हे खरं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना मी खोटं बोलतोय, हे बघा माझा मोबाईल बघा, या दुकानातलं CCTV फुटेज हे बघा. हे तुम्हीच आहात ना साहेब ड्रेस बघताना? समर साहेब, हे साहेब आम्हाला म्हणाले की थोड्या वेळामध्ये पैसे पाठवतो, पण संध्याकाळ झाली तरी पैसे आले नाहीत. तुम्ही मोठी लोक असेच असता, फक्त दिखावा करता. आत्ताच्या आत्ता मला माझे 50,000 रुपये परत करा, नाहीतर मी इथेच तमाशा करेन. सगळीकडे स्मशानासारखी शांतता पसरते. समर रागाने खिशातून पैसे काढतो आणि त्या सेल्समॅनला देतो आणि बोलतो, माफ करा. इथून पुढे अंशूकडून अशी चूक होणार नाही. यापुढे वेळेवर तुमचं पेमेंट होईल. तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तो सेल्समॅन पैसे घेतो आणि तिकडून निघून जातो. समरला तर या अंशुमनचा इतका राग आलेला असतो, तो सणसणीत सगळ्यांसमोर अंशूच्या कानाखाली मारतो आणि बोलतो, अंशुमन, अरे तुला लाज कशी काय वाटली नाही? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? अरे माझ्या बायकोला तोंडावरती पाडण्यासाठी तू इतका मोठा कट रचलास. अंशुमन बोलतो, दादा. तेव्हा समोर बोलतो, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. स्वानंदीला खाली खेचण्यासाठी, सगळ्यांसमोर तिची नाचक्की करण्यासाठी तू इतका मोठा डाव साधलास. अरे जो माणूस स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बायकोची इज्जत चव्हाट्यावरती आणतो, तो खऱ्या अर्थाने कोणाचाच नसतो. तू नीच आहेस अंशुमन. समर आता मल्लिकाकडे जातो आणि बोलतो, काकू बोला ना आता, गप्प का बसलात? मगाशी खूप आवाज चढला होता ना तुमचा. गळा फाडून माझ्या स्वानंदीवरती आरोप करत होतात ना तुम्ही. तिला शिक्षा द्यायला निघाला होतात ना. आता तुमच्या स्वतःच्या पोटच्या पोराची, तुमच्या लाडक्या अंशुमनची चूक पुराव्यासकट समोर आली आहे. आता कशी काय तुमची बोलती बंद झाली? आता मागा ना न्याय, आता द्या की त्याला शिक्षा. मल्लिका काकूंची मान मात्र खाली झालेली असते. त्यांच्याकडे बोलायला एक शब्दसुद्धा नसतो. आणि आता मात्र शुशला कळून चुकलेलं असतं की अंशुमन किती नालायक मुलगा येते. ती बोलते, अंशुमन, अहो तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय केलं? मी याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणजे फक्त माझ्या ताईला खाली पाडण्यासाठी तुम्ही एवढी मोठी माझी बदनामी केली. अहो तुम्हाला माहिती तरी आहे का, माझे सोशल मीडियावरती लाखोने फॉलोअर्स आहेत. मी आता त्यांना काय तोंड दाखवू? आता चार चौघात माझी काय इज्जत राहील? लोक मला ट्रोल करतील, माझे सगळे फॉलोअर्स मला अनफॉलो करतील तुमच्या फालतू प्लॅनमुळे. आय हेट यू अंशुमन. आजी मात्र हसत हसत स्वानंदीच्या जवळ जाते आणि तिला जवळ घेते आणि बोलते, बघितलंच ना स्वानंदी, मी म्हणत होते ना, सत्य कधीच लपत नाही. अखेर देवाने तुला न्याय मिळवून दिलाच. ज्यांनी खड्डा खणला होता तेच आज स्वतःच्याच तोंडघशी पडले आहेत. आज सगळ्यांसमोर सिद्ध झालंय की या सगळ्यामध्ये माझ्या स्वानंदीची तीळ मात्रही चूक नाहीये. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. स्वानंदीला खूप छान वाटत असं, कारण तिच्यावरचा आळ आता मिटलेला असतो. तेव्हा आजी बोलते, बाळा तुला रडण्याची काही गरज नाहीये.
तुझी चूक नसताना या सगळ्यांनी तुला दोषी ठरवलं. या सगळ्यामध्ये अंशुमनची चूक होती आणि त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, न्याय तर झालाच पाहिजे. जसं मल्लिकाने सांगितलंय, आता त्याला काय शिक्षा होणार हे तू ठरवायचंस आणि तू जी काही शिक्षा देशील ना ती अंशुमनला मान्य करावीच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो ही स्वानंदी अंशुमनला जगा वेगळी शिक्षा देणार आहे, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. खूप असायला येणार आहे ती शिक्षा बघून. तेव्हा ती शिक्षा काय आहे हे बघण्यासाठी उद्याचा भाग पाहायला विसरू नका. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.